नवी मुंबई एअरपोर्टचं अत्यंत वाजत गाजत गेल्या काही दिवसाचं उद्घाटन झालं. टर्मिनल 1 मध्ये 25,000 तरुणांची नोकर भरती होणार आहे. अशा 4 टर्मिनलमध्ये 1,00,000 रोजगार निर्मिती होणार आहे. सिडकोने माहितीच्या अधिकारात दिलेलं अत्यंत धक्कादायक माहिती होती की मराठी आणि स्थानिक मुलांच्या रोजगारासंदर्भात सिडकोचं कुठलंही धोरण नाही. आतापर्यंत किती मराठी मुलांना त्यांनी रोजगार दिला याची कुठलीही माहिती नाही. हे 25,000 ते 25,000 मुलं, जर महाराष्ट्र शासनाचा नियम आहे तर 80% तरुणांची भरती ही आमची बाधित गावं, नवी मुंबई आणि मराठी भाषिक तरुणांचीच झाली पाहिजे, हा आमचा आग्रह आहे. ही जर झाली नाही तर कशा पद्धतीने आपलं विमान उडेल आणि धावपट्टी खोदण्याची सुद्धा मनसेची तयारी आहे. आम्हाला कळालेल्या माहितीनुसार 7 ते 8 लाख रुपये रेट हाऊसकीपिंगमध्ये पोरं लावण्यासाठी सुरू आहे. आणि हाच गोंधळ अनेक इन्स्टिट्यूटनी वाशीमध्ये करून ठेवलेला आहे, नवी मुंबईत करून ठेवलेला आहे. मुलांकडून पैसे घेतले जातात, कोर्स पूर्ण होतो, मात्र मुलांना रोजगार मिळत नाही. पुढच्या काही दिवसात रोजगार विभाग असेल, सिडको असेल आणि एअरपोर्ट ऑथॉरिटी असेल यांच्याकडे आम्ही पत्रव्यवहार केल्यानंतरही जरी हा दुरुस्ती झाली नाही तर लवकरच मनसे आणि सर्व घटक पक्ष, विरोधी पक्ष यांचा एक मोठा भव्य मोर्चा एअरपोर्टवरती निघेल. पैसे कोण देते